कसं काय मंडळी, तुम्हाला माहिती आहे का जनावरांसाठी कडवाळ कसं टाकलं जातं? तर सगळ्यात पहिले ना आपण शेताला काकऱ्या मारून घेतो आणि काकऱ्या मारून झालं की आपलं ज्वारीचं बी घ्यायचं आणि ते पूर्ण आपल्याला शेतामध्ये ते स्प्रेड करायचं, ज्याला ब्रॉडकास्टिंग मेथड म्हणतो ना. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय तशा प्रकारे पूर्ण शेतामध्ये ते आधी टाकून घ्यायचं. तर ते बी टाकल्यानंतर ते सगळ्या वरच्या सरफेसला म्हणजे जमिनीच्या वरती अशा प्रकारे ते पूर्ण पसरलेलं असेल तर ते आपल्याला आता आहे ना जमिनीमध्ये गाडून घ्यायचं. त्याच्यासाठी आपण करणार काय, तर आपल्या रोटावेटरच्या साहाय्याने पूर्ण जमिनीमध्ये ते बी ना सगळं गाडून घेणार आहे. गाडून घेण्यामागचं कारणच असं आहे की त्याचं लगेच तुम्हाला पक्षी दिसत असेल, ते पक्षी लगेच ते ना दाणे सगळे खाऊन घेतील जर आपण ते जमिनीमध्ये गाडले नाहीत. तर रोटावेटरच्या साहाय्याने आपण सगळं बी जमिनीमध्ये गाडून घ्यायचं आणि लगेच साऱ्या यंत्राने सारे पाडायला सुरुवात करायची. तुम्हाला दिसत असेल की ना कशा प्रकारे ना ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण सारे पाडतो. तर सगळे सारे पाडून घेतले की ते अशा प्रकारे पूर्ण सारे आपल्याला तयार झालेले आहेत. तर सारे अशा प्रकारे सगळे नीट त्याची शेताची बांधणी करून घ्यायची आणि लगेच त्याला पाणी भरायचं. अशा प्रकारे आपल्या शेताला सगळं पाणी भरून झालेलं आहे आणि आता वाट पाहायची. 2-3 दिवसामध्ये लगेच आपलं कडवाळ उगून यायला सुरुवात झालेली आहे. आणि बघा किती छान प्रकारे आपलं सगळं कडवाळ उगून आलेलं आहे आणि लवकरच आपल्या जनावरांना खाण्यासाठी ते कडवाळ तयार असेल. तर अशा प्रकारे कडवाळाचे आणि जनावरांच्या व्हिडिओसाठी आपल्या कृषी दूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.